आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत ठाण्यातील नागरिकांच्या समस्या। नमस्कार, मी शुभम आवाज लोकशाहीच्या या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। जल है तो जीवन है हे ब्रीद वाक्य तुम्ही अनेकदा भिंतींवरती वाचलं असेल किंवा तुमच्या कानीही ऐकू आले असेल, परंतु आता हेच जल नागरिकांच्या जीवावरती बेतलेलं आहे। सध्या ठाणे शहरामध्ये बदलते ठाणे, स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे या उपक्रमाअंतर्गत विविध प्रकल्प जे आहेत ते राबवण्यात येत आहेत, परंतु ठाण्यातील कळवा परिसरामध्ये नागरिकांच्या घरी चक्क मागील 3 महिन्यांपासून दूषित पाणी येत आहे आणि याच दूषित पाण्याने येथील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे। तर अनेक नागरिक जे आहेत ते या दूषित पाण्यामुळे अडचणीत देखील आलेले आहेत। काय नेमका इथल्या महिलांच्या समस्या आहेत, काय नेमका इथल्या नागरिकांच्या अडचणी आहेत, पाहूयात। त्रास तर होतोय। आता काय ते जेवण बनवायचा पण प्रॉब्लेम होतो, पण पियायला पाणी गरम करायला लागतं आणि सगळं खासी सर्दी हे सगळं आजार होतो, ताप येतो त्याच्यामुळे आणि कपडे बिपडे म्हणजे आंघोळ बिंघोळ करायला असं हे होतो, जरा खाजबीज येतो अंगाला। कधीपासून हा त्रास? हे 3 महिने झाले, 2-3 महिने झाले। दिवसातून दररोज असं गढूळ पाणी येतं? नाही, दिवसात रोज नाही येत, पण कधी कधी बोलतात ना असं 10 दिवसात 15 दिवसात असं येतो। काय नेमकी प्रशासनाकडे विनंती, काय नेमकी मागणी करायला? काय मागणी करा, तेच मागणी करा की चांगलं स्वच्छ द्या, पाणी चांगलं द्या। आमच्या नगरामध्ये आता गेले 3 महिन्यापासून पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे। पाणी आम्हाला खूपच गढूळ आणि अत्यंत घाण वास येतो त्या पाण्याला, अगदी मेलेल्या मच्छीसारखा। ते पाणी आम्ही प्यायला तर नाहीच नाही, पण बाकी म्हणजे आंघोळीला वगैरे पण नाही वापरू शकत, त्यामुळे आमचे खूप वांदे होत आहेत। आणि पाणी विकत घ्यायचं म्हटलं तर इथे बाटले पण खूप महाग देतात, त्यामुळे आम्हाला ते परवडणार नाही आणि आमच्या आरोग्याच्या काळजीसाठी प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। सकाळी उठल्यापासून पहिले सुरुवात होते ती पाण्याने। पाणीच जर आम्हाला व्यवस्थित नसेल तर आमची चिडचिडच होणार, मग त्यामुळे घरात वाद होणार। मग ही म्हणजे आम्हाला त्याला खूप फेस करावं लागते, ते की जेवण वेळेवर होत नाहीये, त्या पाण्याच्या मागे सारखं बसून राहावं लागतं, म्हणजे दिवसाचं पूर्ण रुटीन आमचं हलून जाते। उलटी जुलाब आणि स्किनचे प्रॉब्लेम, अंगाला खाज येणं, केस गळती, हे सगळे आजार होतात। आणि म्हणजे हा पाणी आम्हाला काही उपयोगाचं नाही आहे असं झालेलं आहे। फक्त हा पाणी नळाला सोडलाय आणि तो आम्ही एक्सेप्ट केलाय, एवढंच आहे। त्या पाण्याचा आम्हाला काही उपयोग नाही आहे। मला ही समस्या आहे की पाण्याच्या याच्यामध्ये लई त्रास आम्हाला। पाणी एकदम गढूळ पाणी येतो, ते आम्ही पिऊ शकत नाही आणि काही करू शकत नाही पाणीमध्ये। त्याच्यामुळे असं की पाणी जर प्यायला गेलं आम्ही पाणी उकळून पाणी पितो, असं कंडिशन झाली आमची। तर त्याप्रमाणे आम्ही काय करणार सांगा? कधीपासून हे गढूळ हे बहुतेक मागील 3 महिन्यापासून चाललं आहे, असं 3-4 महिन्यापासून असं होतंय। संदर्भात आतापर्यंत कोणाला तुम्ही महापालिका असेल किंवा प्रशासनाला हां, आम्ही तिथे कंप्लेंट केलं होतं, त्यांना तक्रार केलं होतं असं की पाणी येते। तर त्या लोकांनी बोललं की तुम्ही पाणी याच्यामध्ये ठेवा बॉटलमध्ये, आणखी मी माणसाला पाठवते ते हे रिएक्शन करायचं। कोणी आलंच नाही त्यांच्याकडनं असं। काय नेमकी प्रशासनाकडे विनंती असेल, काय मागणी करावी? मागणी हे करणं की बाबा पाणी आम्हाला स्वच्छ द्या आणि पाणीमध्ये प्रेशर पण द्या, कारण पाणी स्वच्छ तर मी पिऊ शकतो, असं कसं नाही तर माणूस आजारी होणार ना याच्याने। जेवण बनवताना समस्या अशा असतात की गढूळ पाणी असल्यामुळे आम्ही काही वापरू शकत नाही स्वयंपाकाला पण वगैरे, त्यामुळे कपडे धुवायला, आंघोळ करताना, पिण्याला योग्य नाही पाणी। तर सरकारनं याची दखल घ्यावी। काय वाटतं, हे गढूळ पाणी जेवणामध्ये वापरल्याने काय नेमकं? कावीळ होईल, आजार पण होतील, लूज मोशन होईल, अनेक समस्या येतात। काय नेमकं आता गढूळ पाणी आल्यामुळे नेमकं काय? सर्दी, खोकला, ताप याच्यानं आजार पण येऊ शकतो। गढूळ पाणी जेव्हा नळाद्वारे तुमच्या घरामध्ये येतं तेव्हा त्याला पर्याय म्हणून, उपाय म्हणून तुम्ही काय उपाययोजना करता? उपाययोजना काहीच नाही, फिल्टर करतो आम्ही आणि पाणी वापरतो, उकळून पितो। याच्या व्यतिरिक्त दुसरा काय करू शकतो? प्रशासनाकडे काय विनंती? काय विनंती हीच आहे की प्रशासनाने या पाण्याची दखल घ्यावी, प्रेशरने पाणी यावं घरात। हे पाण्यामुळे एवढे प्रॉब्लेम चाललेत ना मला, आणि कावीळ पण झाली आहे आणि सध्या माझा आवाज सर्दी खूप आहे। यांनी काहीतरी पाण्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे यांनी, अशी माझी तक्रार आहे। आणि इथे पालखी असून पण आम्ही कॅन्सल केली पालखी पण, का जेवणाला पाणी व्यवस्थित नाही, खीर वगैरे बनवायची कसं करणार आम्ही? हे लोकांनी काहीतरी केलं पाहिजे ना, एवढे आजारी पडतात, किती प्रॉब्लेम येतात। माझीच अपेक्षा आहे की त्यांनी पाण्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावे। निश्चित आपण पाहिलं असेल तर या महिलांच्या समस्या ज्या आहेत त्या अगदी गंभीर आहेत, कारण चक्क त्यांना दिवसामध्ये सुरुवातीपासूनच अनेक अडचणींना या गढूळ पाणी आल्याने सामोरे जावं लागत आहे। जेवणाच्या अडचणी तर अशा घरातील अनेक समस्या या गढूळ पाण्यामुळे त्यांना उद्भवत आहेत।
प्रशासनाला याची वारंवार तक्रार करून देखील त्यांच्या तक्रारीचं निराकरण जे आहे ते अद्यापही झालेलं नाहीये. निश्चित आता ह्याच नागरिकांच्या समस्या कशा प्रकारे प्रशासन याची गंभीर दखल घेऊन सोडवेल हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.